असंख्य दिव्यांच्या दीपमाळेनं अमरावती जिल्ह्यातील 6 ऐतिहासिक बारव अर्थात पायविहिरी अशा उजळून निघाल्या. महाशिवरात्रीच्या पर्वावर स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि बारव दीपोत्सव समितीच्या वतीनं हा विशेष सोहळा आयोजित केला. देशभर घाट, विहिरी आणि अन्नछत्रांची उभारणी करून जलव्यवस्थापन आणि लोककल्याणाची परंपरा रुजविणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंती उत्सवानिमित्तानं जलवारसा पुनरुज्जीवन आणि जल चळवळीकडं शासनाचं लक्ष वेधणं हा या दीपोत्सवाचा मुख्य उद्देश. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान अंतर्गत आपल्या अमरावती जिल्ह्यात 6 ज्या सुंदर बारावा आहेत त्यावर आपण आज महाशिवरात्रीनिमित्त दीपोत्सव साजरा करत आहोत. खरं तर आदरणीय रोहनदादा काळे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर जितक्या काही सुंदर बारावा आहेत त्या सर्व बारावावर आजच्या दिवशी एक दीपोत्सव साजरा झाला पाहिजे ही संकल्पना आमच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि त्या माध्यमातून आम्ही तयारी केली. आपल्या अमरावती जिल्ह्यातील सर्वात सुंदर बाराव म्हणजे ही महिमापूरची 7 मजली बाराव. 750 वर्षी जुनी ही बाराव आहे. देवगिरीच्या यादव काळात या बारावाचं बांधकाम झालेलं आहे आणि त्या काळात या पंचक्रोशीची तहान भागवायचं काम या बारावनं केलेलं आहे. आपण पाहू शकता की या बारावाची भव्यता, याची लांबी, रुंदी, उंची आणि याच्या सुंदर सुबक अशा पायऱ्या खरं तर मन मोहूत घेतं. पण काळानुरूप या बारावाचं महत्त्व, कारण इथलं पाणी संपलेलं आहे त्यामुळे या बाराव्याला फक्त एक चैनीची वस्तू म्हणून पाहायला जात आहे. पण ते न राहता या बाराव कधीतरी आपल्या पूर्वजांची तहान या बारावानं भागवली आणि म्हणून या बारावाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानने आज महिमापूर येथे या बारावावर हा दीपोत्सव साजरा केला. या पूर्ण बारावाला आपण सुंदर पद्धतीनं सजवलेलं आहे. तसेच स्वराज्य सेवा प्रतिष्ठानमार्फत अमरावती जिल्ह्यातील 6 विविध बारावांवर आपण आज दीपोत्सव साजरा करत आहे. त्यामध्ये सासू सुनेची विहीर रुद्रपूर, महामंडलेश्वरची विहीर अचलपूर, तिथं राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. हिंगलाजपूरला आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मावळे गेलेले आहेत. तळेगाव दशासरला आणि तळेगाव ठाकूरला अशा 6 विविध बारावर स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या मावळ्यांमार्फत हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे 1000 दीप लावून प्राचीन काळातील जी बारव होती म्हणजे अर्थात पायविहिरी ज्या होत्या तर तिथे जगाचं लक्ष वेधावं, शासनाचं लक्ष वेधावं म्हणून दीपोत्सव कार्यक्रम महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज संपन्न होतो आहे. ही जी विहीर आहे महिमापूरची, त्याचा इतिहास जरी अज्ञात असला तरी एक अंदाज काढता येतो. साधारणतः 12व्या-13व्या शतकामध्ये ही विहीर बांधल्या गेली असावी, म्हणजे निश्चितच ती 700 ते 800 वर्षापूर्वी बांधल्या गेली आहे हे दिसून पडतं. अलीकडे या विहिरीमध्ये तसंच ज्या पायविहिरी आहेत भारतातल्या किंवा दक्षिण भागातल्याही, तर त्या पायविहिरींमधलं पाणी हे लुप्त झालेलं आहे, कारण की बोरची संख्या वाढलेली आहे. तसंच इच्ची पण विहीर, आजूबाजूला बोर असल्यामुळे इच्ची विहीर देखील पाण्यामध्ये किंवा इथे पाणी आता सापडणार नाही. पण साधारणतः यादवांच्या काळामध्ये सिंगनदेव यादव, त्याचा मुलगा कृष्णदेव आणि पुढं त्याचा मुलगा महादेव आणि त्याच्यानंतर रामचंद्रदेव राय यादव किंवा त्याचा मुलगा शंकरदेवराय यादव यांच्या काळामध्ये केव्हा तरी बांधल्या गेली असं निश्चित अनुमान काही तज्ज्ञ काढत आहेत. पण तत्पूर्वी देखील दक्षिण पथावर काही विहिरी आहेत, शिवाय इमादशाही काळात काही विहिरी बांधल्या गेल्यात अशी काही नोंद मिळते. पण साधारणतः एक अंदाज आहे की 700-800 वर्षापूर्वी ही विहीर बांधली असावी. अलीकडे महाराष्ट्र शासनाने, म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष आपल्या देशामध्ये भरपूर आहे, एक अंदाज आहे की जगातलं जे गोड पाणी आहे त्यातलं फक्त 4.1% गोड पाणी भारताच्या वाट्याला आलेलं आहे आणि ज्यावर जगातली 17% लोकसंख्या राहते आणि म्हणून पाण्याचं दुर्भिक्ष भविष्यात जाणवणार आहेच आपल्याला. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचं संवर्धन व्हावं, जलसंवर्धन व्हावं म्हणून शासनाचं लक्ष वेधलं जाणं अपेक्षित आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या या वर्षानिमित्त त्यांचा जो जयंती उत्सव असेल 301वा, त्या निमित्ताने ही दीपमाळा किंवा दीपोत्सव कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जातो आहे. अहिल्याबाई होळकरांनी विविध घाट बांधले, पाण्याच्या विहिरी खोदल्या, लोकांसाठी सदावर्त म्हणजे अन्नछत्र उभारलं, पाणपोई उभारल्या आणि एक उत्कृष्ट शासन त्यांनी 17व्या-18व्या शतकामध्ये केलं. अहिल्याबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या स्नुषा होत्या. पतीच्या निधनानंतर सती न जाता त्यांनी फार जोरदार कामं त्या भागात केली, इंदोरमध्ये. त्यानंतर त्यांच्या कार्याची छाप पूर्ण देशामध्ये उमटली आणि म्हणून त्यांच्या कार्याची माहिती पुन्हा नव्याने जगासमोर यावी म्हणून दीपोत्सव कार्यक्रम शिव प्रतिष्ठान संस्था घेते आहे.
पाणी हे अतिशय महत्त्वाचं. जलसंवर्धनाकरिता शासन आणि समाजानं जागृत राहावं असा संदेश हजारो दिव्यांनी तेजोमय झालेल्या या बारवांच्या माध्यमातून दिला जातोय. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.